आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे शहांच्या दौऱ्यानंतर रंगलेल्या राजकारणाची। अॅनाकोंडा मुंबईमध्ये आला होता, हा गिळणारा साप येऊन भूमिपूजन करून गेलाय असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शहांचा थेट अॅनाकोंडा असा उल्लेख केला। तर काल मुंबईमध्ये आलेल्या अमित शहांवर उद्धव ठाकरेंनी ही जोरदार टीका केली होती। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे अजगर असल्याचा पलटवार चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय। माता उद्यानात लवकरच अॅनाकोंडा येणार। आता आपण पेंग्विन आणले, त्याच्यामुळे लाखो पर्यटक तिकडे वाढले। नक्कीच मला त्याचा अभिमान आहे। आणि पेंग्विन आणल्यानंतर काही पेंग्विनच्या बुद्धीची आणि उंचीची माणसं आपल्याला टीका करते, ते सोडून द्या। पण अॅनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप, आणि तो आज येऊन गेला इकडे, भूमिपूजन करून गेला। त्यानं मुंबई गिळायची। बरं, गिळणार ती गिळणार, तुला कशी गिळून देतो बघतो। नाही, तुझं पोट फाडून बाहेर आलं तर नावाचं नाही। काल जे उद्धव ठाकरेंनी अॅनाकोंडा म्हटलं अमित भाईंना, हे स्वतःच अजगर आहे। यांनी चुकीच्या वागण्यामुळं पक्षही त्या ठिकाणी गिळंकृत झाला, शिवसैनिकही त्या ठिकाणी गिळंकृत केले, आणि या ठिकाणी हिंदुत्वही गिळंकृत केलं। आणि त्यामुळं हे जे म्हणतात ना, हे वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये म्हणतात।